शंकर भगवंतांच्या सानिध्यात महाशिवरात्री उत्सव निमित्त भव्य शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच माघ कृष्ण सप्तमी 20 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2025 रोजी दररोज 1 ते 5 वाजेपर्यंत रोज कथा असणार आहे। कथावाचक चिंचगाव येथील सुप्रसिद्ध शिवदासजी महाराज शृंगारे यांच्या सुमधुर वाणीमधून कथा ऐकायला मिळणार आहे। तसेच या कथेच्या प्रारंभीच्या दिवशी भव्य कलश यात्रा 19 फेब्रुवारी 2025 या दिवशी आई रुक्मिणीचे माहेरघर व विदर्भाची पुरातन राजधानी कौंडण्यपूर येथून ते नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री करिता सकाळी 8 वाजता कौंडण्यपूर येथे कलश पूजन व पालखी पूजन करून विदर्भाची गंगा वर्धा नदीतून जल भरून शंभू महादेवाच्या भव्य शिवलिंगावर जल अर्पण केले जाणार आहे। या पावन पर्वावर सर्व भाविक भक्तांनी या सर्व उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सर्व विश्वस्तांच्या वतीने मंदिराचे अध्यक्ष कैलाश कुमार पनपालिया यांनी केले आहे। नमस्कार, मी कैलाश कमलकिशोर पनपालिया, कार्याध्यक्ष नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री। नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री येथे दिनांक 20 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत महाशिवपुराण कथेचे आयोजन केलेले आहे। या कालावधीमध्ये श्री शृंगारे महाराज कथावाचक म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे संस्थांद्वारे। 19 फेब्रुवारी 2025 रोजी आमच्या संस्थानला कौंडण्यपूर येथून आई रुक्मिणीचे माहेरघर विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर येथून कलश यात्रा निघणार आहे। ही कलश यात्रा लाखो लोकांच्या आशीर्वादाने शेकडो महिला या कलश यात्रेला मागच्या वर्षी उपस्थित होत्या। याही वर्षी हजारोंचा सहभाग या कलश यात्रेमध्ये राहणार आहे। मी संस्थांद्वारे सर्व महिलांना आणि भक्तांना आवाहन करतो की या कलश यात्रेमध्ये जास्तीत जास्त उपस्थिती असावी आणि त्यांच्या सर्व व्यवस्था संस्थांतर्फे वेळोवेळी जागोजागी करण्यात आलेल्या आहे। ही कलश यात्रा कौंडण्यपूरवरून श्री क्षेत्र नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री येथे पोहोचणार आहे आणि या कलश यात्रेनिमित्त हजारोंचा सहभाग तिथं संस्थांवर पूजेमध्ये राहणार आहे आणि कलश यात्रेद्वारे येणारे जे जल आहे त्यानं महादेवाच्या शिवलिंगाचा अभिषेक आणि तिथं एक तीर्थ म्हणून शिवपुराणाचं एक तीर्थस्थापना दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।